चला लेट्स प्ले. पहिला चेंडू टाकणे सज्ज. गोलंदाज गोलंदाजी मार्गवर प्रभाकर. स्ट्रायकिंग एंडला येतो जयेश तांडेल. पहिला चेंडू चेंडू उडवलाय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. मिळालाय षटकार. जयेश तांडेलच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज प्रभाकर. यावेळेस देखील लांब कार्पेट खेळलाय. एक सिंगल धाव मिळाली. तिसरा चेंडू खेळण्यास सज्ज फलंदाज फलंदाजी मार्गवर रोनक तांडेल. रोनकच्या बॅट मधून आलाय. पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार खेळलाय. रोनकच्या बॅट मधून आलाय षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 13 या घरामध्ये. पुन्हा एकदा यावेळेस मात्र हलक्या हाताने ढकलून दिलाय आणि एक सिंगल धाव मिळाली. या सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14च्या घरामध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक या पहिल्या षटकातील 4 षटकांचा सामना. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. मिळालाय चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18च्या घरामध्ये. अजूनही एक चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. यावेळेस मात्र चेंडू चाललाय आणि एक सिंगल धाव मिळाली. या सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19च्या घरामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19च्या घरामध्ये. संघासाठी दुसरे षटक टाकण्यास सज्ज गोलंदाज गोलंदाजी मार्गवर रितेश. पहिला चेंडू खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि इष्ट्या बाद केल्या. जयेशला मात्र बाद केलंय सिद्धेशने. न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय दीपेश पाडेल.
दुसरा चेंडू खेळला सज्ज गोलंदाज मार्गवर गोलंदाज खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. कानाचा वेध घेत घेत निघाला चेंडू. तिसरा चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज सिद्धेश. यावेळेस मात्र चेंडू सर क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि फलंदाज बाद होतोय. जसा आला तसाच परतीचा इशारा. न्यू बॅट्समन दाखल होते मैदानामध्ये आदेश तांडेल. यावेळेसचा चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगला एफर्ट पाहायला मिळालं तिकडं प्रदीपच्या माध्यमातून. या सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20च्या घरामध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक या दुसऱ्या षटकातील. यावेळेस मात्र चेंडू हवेत चेंडू खाली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि खूप चांगला झेल. रोनक तांडेल बाद होतोय. न्यू बॅट्समन दाखल होते मैदानामध्ये स्वागत पाडेल. शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज होते गोलंदाज सिद्धेश आणि सामना करेल तो स्वागत पाडेल. शेवटचा चेंडू फुलटॉस मध्ये चेंडू होता. खराब क्षेत्ररक्षण पाहिला. ओव्हरची समाप्ती होते. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात मित्रांनो. हे दुसरं षटक खूप चांगलं षटक पाहायला मिळालं. 2 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स घेतलेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली ती 21. तिसरं षटक टाकण्यास सज्ज गोलंदाज गोलंदाजी मार्गवर. तिसरं षटक टाकण्यास सज्ज गोलंदाज तौसिफ. पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चला स्पीडअप करायचंय. अजून एक सामना बाकी आहे. दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज तौसिफ. सामना करेल तो स्वागत. यावेळेचा चेंडू खाली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खूप चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिकडं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिकडं अजयच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22च्या घरामध्ये.
यावेळेसचा चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. पुनीत तांडेल फुल टॉस मध्ये या चेंडू सिंगल धाव. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या तिसऱ्या षटकातील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23. यावेळेस मात्र स्वागतच्या बॅटवरून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिकडं प्रभाकरच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू या षटकातील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 24. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय, चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार, मिळालाय षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचली आली ती 30. या ठिकाणी नाना कुदळे काका यांचं देखील सहर्ष स्वागत. आपण देखील या व्यासपीठावर. तीन षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30च्या घरामध्ये. 30 झाले 30. तुमचा 12th मॅन आहे इथं. दोन्ही टीमचा एक 12th मॅन आहे. शेवटचं चेंडू शेवटचं षटक टाकण्यास सज्ज गोलंदाज गोलंदाजी मार्गवर. फाईन. पहिला चेंडू त्रिफळा चित केलाय. पहिल्या चेंडूवर बाद होतोय फलंदाज. स्वागत. न्यू बॅट्समन दाखल होतोय फलंदाजीसाठी हरदेव तांडेल. दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज गोलंदाजी मार्गवर. सामना करेल तो हरदेव तांडेल. यावेळेस मात्र चेंडू सिंगल धाव मिळाली आणि फलंदाज बाद. धावचीतच्या स्वरूपात हरदेव तांडेल जसा आला तसा निघाला. न्यू बॅट्समन दाखल होते नॉन स्ट्राईक एंडला साई. तर तिसरा चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज गोलंदाजी मार्गवर.
यावेळेस मात्र खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. चौथा चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज. यावेळेस मात्र डॉट बॉल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या शेवटच्या षटकातील. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर काढण्याचा प्रयत्न. सिंगल धाव. या सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 32. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. शेवटचा एक चेंडू. शेवटचा बॉल. सामना करेल तो. स्ट्रायकिंग एंडला आहे साहिल. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस मध्ये या चेंडू तो सिंगल धाव मिळाली. ती या सिंगलने तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 आणि 34 धाव्यांचं आव्हान असणार आहे रिद्धी सिद्धी कोपरी या संघाला. राहुल राठोड यायचे आपण देखील समालोचन कक्षामध्ये. तर चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. करावे उलयन करावे. रिद्धी सिद्धी कोपरी आपली सलामीची जोडी पाठवायची मैदानात. याच्यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. तर चला रिद्धी सिद्धी कोपरी सलामीची जोडी पाठवायची मैदानाकडे. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या पाहताय जिल्हा अध्यक्ष चषक 2025 आजचा पहिला दिवस
अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आपण पाहू शकाल रबाले टीम जय बालाजी रबाले हा संघ 2 सामना जिंकलेला आहे. चांगला खेळ त्यांचा राहिलाय. 1 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता होती. तेलापूर टीमच्या विरोधामध्ये खेळत होता. अखेर 3 धावा पूर्ण झाल्या नाही. त्याच नंतर 3 धावा न पूर्ण होता जय बालाजी रबाले टीमने 2 मॅच जिंकली. आपण पाहताय पुन्हा एकदा रिद्धी सिद्धी कोपरी करावे 11 करावे 34 धावांचं लक्ष आहे. पहिला बॉल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तयार होते. पहिला बॉल समीर आणि प्रदीप पहिला बॉल टाकण्यासाठी बॉल तयार. पहिला बॉल उडवलाय. फटका फसलाय. फॉलो थ्रो मध्ये बॉल पकडण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड समीर सारख्या बलाढ्यवान खेळाडूची कॅच ड्रॉप झाली. या छोट्या छोट्या चुका मित्रांनो भरपूर काही सांगून जातं. लो स्कोर मॅच गाठायची. लो स्कोर मॅच तुम्हाला डिफेंड करायची. पहिला बॉल जसा कॅच ड्रॉप झाला चेहऱ्यावरती पहा दुःख निर्माण झालं. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटची खरी ओळख आपण पाहताय. या छोट्या छोट्या दुःख भरपूर काही सांगून जातात मित्रांनो. आपण पाहू शकाल सध्या रणांगणावर आपण पाहताय. पहिला बॉल सिंगल मध्ये खातं ओपन झालाय. यावी पाहू शकाल समीरला आपण पाहताय. पहिला बॉलवर सिंगल आली. दुसरा बॉल बॉल तयार. वा ऑन खेळलाय. टाका बसालाय. फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आसमानी टोला हवे के साथ बॉल सीमा पार. प्रदीपच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट आलाय. आवाज पहा टाक आलाय. स्वीट साऊंड पाहू शकाल. अगदी रडार मध्ये होता. फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शॉट्स मध्ये भरपूर ताकद आहे. या खेळाडूने प्रभावित केलाय. प्रदीप ठाकूर आपण पाहू शकाल आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आपल्या नावाचा अक्षरशः बोलबाला केलाय. चला टीम जय बालाजी रबाले टीम पहिला कॉल आहे. आपल्या कॅप्टन लगेच आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. फटक्यांमध्ये ताकद आहे मित्रांनो. प्रभावित केलाय. 34 धावांचं लक्ष आहे. बॉल पुढे एकदा तयार. ओ माय गॉड खोला टाकलाय. कॅल्क्युलेशन क्रिकेट वा कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स आपण पाहताय. खोला टाकलाय. खोलबट टप्प्याचा बॉल होता. त्या बॉलला सन्मान द्या. ही खेळाडू होती आपण पाहू शकाल. हे सन्मान आहे. व्यावसायिक क्रिकेट आपण पाहताय. कॅल्क्युलेटेड क्रिकेट व्यावसायिक क्रिकेट. एखादा चांगला बॉल असेल त्याला सन्मान द्या. हे चांगलं क्रिकेट आपण पाहताय. साईला आपण पाहताय. चोख प्रत्युत्तर चांगलं दिलंय. कम्बा केलाय प्रदीप ठाकूर आणि त्याच्याबरोबर समीरला आपण पाहू शकाल. बॉल तयार. चांगला बॉल आहे. ऑन खेळलाय. फटका चांगला आहे परंतु फसलाय की काय. फिल्डर त्या खाली आहे. हरदेव त्या खाली. दीपेश त्या खाली आहे. दीपेश कडून चुकी होणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. टिपले जेल संपले. बॅटरचा खेळ. प्रदीप ठाकूर बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं बटन. पहिला मासा जाळ्याला अडकलाय. फलंदाज बाद झालाय. कम्मालीची गोलंदाजी. आता कम्बॅक केलाय. 34 धावा वाचवायची आहेत. कम्बॅक करावं लागेल. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. चला करावे टीम फास्ट खेळायचं. टीम मीटिंग घेत बसू नका. आणखीन एक सामना आम्हाला खेळवायचा आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. इनाईट नंबर 3 मध्ये योगेश भोईर आलाय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक गेले कित्येक वर्ष रिद्धी सिद्धी कोपरी टीमचं नेतृत्व करत आलाय. नवी मुंबईचा विराट कोहली म्हणून ज्या खेळाडूला संबोधलं जातं मैदानामध्ये आलाय. 4 बॉल झालेले आहेत. धावा झाल्या धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. योगेशाला आल्या पावले मोठा फटका मारायचा प्रयत्न. फक्त बॅट ओपन केलाय. स्वीट साऊंड आपण पाहत आहे. हलक्या हाताने ढकललाय. सिंगल इथे मी ते सिंगलने वाढते. 9 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा इथे खेळ संपलाय. 9 रन्स ऑन दी बोर्ड. धावफलकावरती आपण पाहू शकाल 34 धावाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. 34 धावाचं लक्षाचा पाठलाग करत असताना टीम रिद्धी सिद्धी 11 कोपरी टीम आपण सध्या पाहत आहे. 9 धावा धावफलकावरती. बॉल तयार. शेवटचा बॉल. साई निघालाय. शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलाय. हवाई सफर. आणखीन एक आसमानी टोला. बॉल सीमा रेषा पार. आलाय षटकार.
बॉल सीमा पार, धावा मिळत आहे 6, आलाय खणखणीत षटकार. धावा झालेत 15, तांबडा पांढरा झणझणीत, मार धावा खणखणीत. 18 बॉल आणि 19 करायचे आहेत. अठरा बॉल आणि 19 धावांची आता आवश्यकता या मॅच मध्ये. सामना डोलायमान अवस्थेमध्ये गेला आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये आक्रमकतेचं रूप धारण केलं आहे टीम रिद्धी सिटी 11 कुपरी टीम. ओव्हर नंबर 2 मध्ये परिवर्तन झालंय. बॉलिंग करण्यासाठी शिबू आलाय. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी आपण पाहू शकाल. 18 बॉल 19 करायचे आहे. चला फास्ट खेळायचंय समीर, चला फास्ट खेळायचंय. 18 बॉल आणि 19 धाबांची ती आवश्यकता आहे या मॅच मध्ये. कंपल्सरी चेस धाबा काढाव्याच लागतील. बॉल तयार. शिबू आलाय पहिला बॉल टाकण्यासाठी. ओ माय गॉड, कव्हरला खेळायचंय. फटका फसलाय. रोनक तांडील तर खाली आहे. आता चुकी होणार नाहीये. टीपला झेल. समीर गॉन विकेटचं पतन. फलंदाज बाद. आता 17 बॉल आणि 19 करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी येणारे 17 बॉल 19 करायचे आहेत. शुभमाला मैदानाच्या आतमध्ये फास्ट खेळायचंय. पुन्हा एकदा प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग घेत बसू नका. टीम करावे 11 करावे टीम. सतरा बॉल आणि 19 करायचे आहेत. बन्नाट वेग धारण केला. अवे फ्रॉम द बॉडी. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 उल्लंघन होतोय. व्हाईट बॉल आहे. आता धावफलकावरती 16. आता 17 मध्ये 18 करायचे आहेत. एक धाव वाचवावे लागतील टीम करावे 11 करावे टीम. पकडून गोलंदाजी करावी लागेल. टिचून गोलंदाजी करावी लागेल. बॉल तयार. कमी गतीचा बॉल. चेंज ऑफ पेस. चांगला बॉल आहे. बीट केलाय. विकेट किपरचा भेद घेतलाय. हा डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी. पुन्हा एकदा बॉल तयार. ओव्हर द विकेटने शिबू पुन्हा निघालाय. इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. सिंगल इथे वेगाने कन्वर्ट होते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. इथे सिंगल हो मिळते. मित्रांनो आपण पाहू शकाल बेलापूरच्या मैदानावरती हे दोन्ही संघ आजच्या दिवशीमध्ये बेलापूरच्या क्रीडांगणावरती खेळत होती आणि तोच सामना या मैदानामध्ये चुरस झालीये. कमालीचा सामना रंगलाय. आपण पाहू शकाल तशाच प्रकारची लढत आपण पाहत आहे या मैदानामध्ये. आता कमालीचा झालाय. एक धाव वाचवावे लागेल. टीम करावे टीम. बॉल तयार. इथे डान्सिंग डाऊन द विकेट. फटका फसला. फिल्डर आहे. ओ माय गॉड, त्याचीची संधी होती परंतु पहा 2 धावा पूर्ण झाल्यात. कहीं भी निगाह कहीं भी निशाना. बल्लेबाज को देखकर फील्डर हो रे दीवाना. 2 धावा वेगाने पूर्ण झालेल्या आहेत. एकोणीस धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. ओव्हर नंबर 2 सध्या सुरू आहे. 19 धावा. बॉल तयार. शिबू पुन्हा एकदा निघालाय. ओव्हर द विकेटने इथे थ्रू द कव्हर केला. फटका चांगला आहे की काय. फटका फसलाय. रोनक तांडील तर खाली आहे. आणखीन एक विकेट. योगेश भोईरला माघारी परतावा लागेल. टीपला झेल. फलंदाज बाद. कहाणी में ट्विस्ट. फलंदाज बाद.
19 झाले, 34 करायचे आहेत, 15 अजूनही करायचे आहेत या मॅच मध्ये. 13 बॉल आणि 15 करायचे आहेत. अजय आलाय मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉल मध्ये 15 धाबांची इथे आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 13 बॉल आणि 15 धाबांची आवश्यकता. बॉल तयार. उर्ध विकेटने पुन्हा एकदा शिबू निघालाय. कमी गतीचा बॉल फटका फसला. आणखी एक विकेट. आणखी एक फलंदाज. तू चल मी आया. फलंदाज माट. वाह. 12 बॉल आणि 15 करायचे आहेत या मॅच मध्ये. 12 बॉल आणि 15 धाबांची इथे आवश्यकता. कहाणी में ट्विस्ट. बारा बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. चला करावे 11 करावे. जयेश थोडं फास्ट खेळायचंय. 12 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. वा. डोरायमान अवस्थेमध्ये गेलाय. करावे टीम आपण पाहू शकाल. कमबॅक केला या मॅच मध्ये. 34 धाबाचा पल्ला गाठत असताना वा कमालीचा सामना रंगलाय. 12 बॉल आणि 15 धाबा. एक धाव भरपूर महत्वपूर्ण असलेल्या मॅच मध्ये. एक धाबासाठी झगडावं लागेल. एक धाबांसाठी लढावं लागेल. हा महायुद्ध आपण पाहत आहे. हा लढाई आपण क्रीडांगणावरती अनुभवत आहे. 12 बॉल आणि 15 धाबांची आवश्यकता आहे. हार्दिक तांडेल आलाय. पहिलाच बॉल. वेगवान बॉल. भन्नाट वेग धारण केलाय. वेगाने निघालाय. आता 11 बॉल मध्ये 15 धाबांची आवश्यकता. वा कमालीचा बॉल यार. 11 बॉल आणि 15 धाबांची आवश्यकता. हार्दिक तांडेल ऑन मार्क. बॉल तयार. इथे बॅटची कडा घेतलीये. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मी ते सिंगल. 10 बॉल मध्ये 14 करायचे आहेत या मॅच मध्ये. 10 बॉल आणि 14 धाबांची आवश्यकता आहे. वडा माचार. चला 10 बॉल आणि 14 करायचे आहेत या मॅच मध्ये. आता मॅच ऑन. 10 बॉल 14 धावांची आवश्यकता. वडा माचार. बॉल तयार. कमालीचा सामना रंगलाय. आणखी एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर आहे जयेश तांडेल का खाली आहे. चुकी होणार नाही आहे. टिपलाय शेलाने. आणखी एक विकेट. फलंदाज बाद. वाह वाह भाई वाह. या सामन्यामध्ये मजा आली. कम्मा केलाय. काय गोलंदाजी होती यार. कमालीची गोलंदाजी आपण पाहू शकाल. आपल्या बॉलिंगच्या जोरावरती प्रभावित केलाय. वा हार्दिक तांडेल. वंशाला मैदानामध्ये 9 बॉल आणि 14 करायचे आहेत. बॉल तयार. इथे मोठा फटका मारायचा आहे. फटका फसला. आणखीन एक विकेटची संधी आहे आणि आणखीन एक विकेट. वाह सलगचा दुसरा झटका. फलंदाज बाद. क्या बात आहे. वाह भाई वाह. काय गोलंदाजी होते. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहू शकाल. कमालीचं एफर्ट्स यार. वाह 8 मध्ये 14. सामना कुठे होता माझ्या मित्रा. कुठे येऊन थेंबलाय. वा कमालीची गोलंदाजी. 8 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. काय सामना रंगलाय.
सोनवाला आहे. 8 मध्ये 14. वा भाई वा. 8 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 6 विकेट परतलेले आहेत. बॉल तयार. 8 बॉल 14 बॉल तयार. ओ माय गॉड. वा. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक. क्या बात है. यू मे डेफिनेटली या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक घेतली आहे. क्या बात है. सलग 3 विकेट घेण्याचा कारनामा केलाय या कळावे गावाचं हार्दिक तांडेलने. काय गोलंदाजी होते. वा. क्या बात है. काय लढाई आपण पाहताय. 7 मध्ये 14. कहाणी में ट्विस्ट. क्षणाला रंग बदलणारा खेळाचं नाव म्हणजे क्रिकेट. मित्रांनो, क्रिकेटची परिभाषा आपण म्हणायला गेलात समुद्र खूप खोलवर आहे माझ्या मित्रा. मॅच अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाहीये. वा. आता 7 मध्ये 14. लागोपाठचे 3 विकेट घेतलेले त्या खेळाडूने प्रभावित केला आहे. बॉल तयार. अलॉंग द ग्रास खेळलाय कार्पेटने. 1 रन पूर्ण झाली. जयेशच्या खाली सिंगल घेत नाहीये. 4थी विकेट. ओ माय गॉड. 4 विकेट घेण्याचा कारनामा केलाय. काय गोलंदाजी होते. वा. 3 विकेट घेतलेली आहेत. 1च रन त्याने खर्च केली आहे. वा. 12 बॉल मध्ये 15 करायच्या होत्या. आता 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 8 विकेट घेतलेले आहेत. 8 विकेट झालेले आहेत. 2 विकेट राहिलेले आहेत. 6 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. क्या बात है. काय गोलंदाजी होते. सामना कुठे होता माझ्या मित्रा आणि कुठे येऊन थांबलाय. 12 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता होती. 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी केली आहे गोलंदाज शिबूने. गोलंदाज हार्दिक तांडेलने या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा कारनामा केलाय. वा. 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. कमालीचा सामना रंगलाय. विकेट हॅट्रिक घेतलेली आहे या गोलंदाजाने. आता रोनक तांडेल आलाय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करण्यासाठी. 6 बॉल 14 धावा. चला करावे टीम फास्ट खेळतो. रोनक फास्ट खेळायचंय. 6 बॉल 14. पहिला बॉल. बॉल तयार. पहिला बॉल आहे. इथे पहा वाईट बॉल आहे. आता 6 मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. वाडा मॅचवर. सहा बॉल मध्ये आता 13 करायचे आहेत. वाडा मॅचवर. वा. पैसा बसून झाला या मॅचने. 12 बॉल मध्ये 15 करायच्या होत्या. 6 मध्ये 13 करायच्या. बॉल तयार. पहिला बॉल. ओ माय गॉड. भन्नाट वेग धारण केला. बाटची कडा डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल गेलाय. आता 5 मध्ये 12. 5 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. वाडा मॅचवर. सामन्यामध्ये ट्विस्ट. कहाणी में ट्विस्ट. 5 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता इथे आहे. चला जय बालाजी रबाले टीमचे कॅप्टन. 5 बॉल आणि 12 करायचे आहेत या मॅच मध्ये. 5 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. मोडा माचार. वा. गरमागरमीचा मुकाबला आपण पाहू शकाल. ओ माय गॉड. वा. 9 विकेट. फलंदाज बाद. 9 खेळाडू बाद झालेत. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. काठी काढली. यशांना अगदी उद्ध्वस्त केलाय. फलंदाज बाद. आता 5 बॉल मध्ये 12 आणि शेवटची जोडी मैदानामध्ये. लास्ट विकेट. 4 मध्ये 12. लास्ट विकेट आहे. 4 बॉल तौसिफ आलाय. अखेरची जोडी. 4 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. बॉल तयार.
या स्पर्धेमध्ये पाहू शकाल 12 बॉल 15 धावा वाचवण्याचा कारनामा केलाय. ऑल आउट रिद्धी सिद्धी 11 कोपरीच्या विरोधामध्ये खेळाय. वाह काय गोलंदाजी होते माझ्या मित्रा. 12 बॉल मध्ये 15 धावा वाचवण्याचा कारनामा केलाय. वाह कोण विसरेल हार्देव तांडेलची हॅट्रिक. कमालीची गोलंदाजी यार. वाह करावे टीम बेलापूरच्या मैदानामध्ये रिद्धी सिद्धी कोपरी टीमच्या बरोबर खेळत होतात. जयेश विचार करत असेल जर आम्ही तिथे थांबला असता तर काय झालं असतं. वाह काय कारनामा केला यार. 6 बॉल मध्ये 14 12 बॉल मध्ये 15 वॉडा गोलंदाजीचा परफॉर्मन्स अप्रतिम दर्जाचा परफॉर्मन्स. चला रिद्धी सिद्धी कोपरी हार्डलक शुभेच्छा तुम्हाला. चला रबाले टीमचे कॅप्टन उपस्थित आहे. टीम करामे जयेश चला या टॉससाठी. चला टॉससाठी यायचंय. करामे 11 करामे टीम काय कारनामा केलाय. वाह